माझं नाव घनश्याम आहे. माझ्या मित्राची पत्नी नेहमी माझ्यासमोर फक्त पदर घेऊनच असायची. तरीही माझा मित्र मला जेवणासाठी आपल्या घरी बोलवायचा. एक दिवस माझ्या मित्राने आपल्या पत्नीसाठी एक सुंदर पैंजण आणले. मी घरी परतलो तेव्हा माझ्या पत्नीच्या पायात तीच पैंजण पाहून मला खूप आश्चर्य वाटलं. काही शंका झाल्यामुळे मी दुसऱ्या दिवशी कोणाला सांगितलं नाही आणि थेट माझ्या मित्राच्या घरी निघालो. घरात पाऊल टाकताच माझं लक्षात आलं की आज परत एकदा रुद्र माझ्या डोक्यावर उभा राहून जोरजोरात म्हणतोय, माझ्यासोबत घरी चल, भाभीने बिर्याणी केलीये. मी स्पष्ट नकार दिला, कारण रोजच रुद्रच्या घरी जाणं मला योग्य वाटत नव्हतं. त्याची पत्नी माझ्यासमोर नेहमीच घुंगटमध्ये असायची आणि मला जाणवत होते की माझ्यासमोर ती अस्वस्थ असायची. पण हे सगळं रुद्रच्या डोळ्यापासून कसं लपलं मला